हा बेसिक विश्वास बर का, बेसिक विश्वास. म्हणून आपले संदेश प्रॅक्टिकल आहेत. परवा कोणीतरी म्हटलं तुमचे संदेश प्रॅक्टिकल संदेश आहे. प्रॅक्टिकल आहे ते तुम्हाला समजावं आणि तुमचं जीवन बदलावं याच्यासाठीच हे संदेश आहेत. काहीतरी बायबलचं इकडचं तिकडचं हे दैनंदिन जीवनामध्ये तुमच्या घडलं पाहिजे. तुमचा विश्वास, तुमची प्रार्थना, तुम्ही विश्वास ठेवता का नाही याच्यासाठी पहिल्यांदा तुमचं वर्तन दिसणार आहे. माझ्यामुळं कोणी अडखळू नये याच्यासाठी मला मेहनत घेतली पाहिजे. कोणीच माझ्यामुळं अडखळता कामा नये. कोणी म्हणजे लहान सुद्धा लेकरू अडखळता कामा नये. लहान लेकराने सुद्धा बघितल्यावर तुम्हाला येऊन बिलगायला पाहिजे. तुम्ही जर त्याला डोळे वाटरले त्या आंटी डेंजर आहे म्हणाल, त्या आंटी चिमटा काढतात म्हणतील नाही का. शास्त्र सांगतं तुमच्यामध्ये जर मोहरीच्या दाण्या एवढा विश्वास असेल. कुठल्या विश्वासासंबंधानं बोलत आहे? मोहरीच्या दाण्या. आणि शिष्य काय म्हणतात? आमचा विश्वास वाढवा. तो म्हणतो वाढणं लांब राहू द्या. पहिले तर मोहरीच्या दाण्या एवढा विश्वास होऊ द्या. आणि मोहरीच्या दाण्या एवढा विश्वास असताना तो पहिल्यांदा म्हणतो अडखण कोणास होऊ नका. ऐका, विश्वासाला सगळ्यात मोठं अडखण कोणतं? तर तुम्ही एकमेकाशी तुमचा असणारा व्यवहार, हा तुमच्या विश्वासाला अडखण आहे. जो तुम्हाला विश्वासामध्ये मजबूत करणार आहे. अजून मजबूत झालाच नाही तुम्ही, आता तर सुरुवात झाली. मोहरीचा दाना तुमच्यामध्ये टाकला, आता विश्वासाला सुरुवात झाली. जी येशू सांगतो ते आमचा विश्वास वाढवा. अरे वाढवण्याच्या अगोदर मोहरीत राहणार. पहिल्यांदा मोहरी मग झाड. आणि मोहरी आणली ओळखायचं कसं? कोणाला अडखण होऊ नका ही मोहरी आहे. आलं का लक्षात? कोणाला अडखण होऊ नका ही मोहरी आहे, हा मोहरीचा दाना आहे. म्हणून मी किती प्रार्थना करतो, मी किती संदेश देतो, मी किती आराधना करतो, त्याच्याकडे प्रभू बघत नाही. काय बघतो? अडखळण किती करतो, किती अडखण करतो, किती विश्वासाला पोषक वातावरण निर्माण करतो. लक्षात ठेवा, व्यक्तीला वाढवण्यासाठी आता बायबल हे नेहमी व्यक्तीभोवती फिरतं बरं का. हे सगळं बायबल व्यक्तीभोवती फिरणार बायबल आहे. म्हणून शास्त्र सांगतं त्याचं वचन जे आहे ना दुधारी तलवारीपेक्षा तीक्ष्ण आहे, सांधे मज्जा तंतू अजून अंतःकरणाला भेदून जाणारं वचन आहे. म्हणजे पहिल्यांदा देवाचं वचन अंतःकरणामध्ये काम करतं. म्हणून परमेश्वराच्या घरामध्ये जर माझा विश्वास वाढला पाहिजे, जो विश्वास तुतीच्या झाडाला म्हणणार आहे समुद्रामध्ये उपटून समुद्रामध्ये लावली जा म्हणजे तिथं उगव. लक्षात ठेवा, तुमचा मोहरीच्या दाण्याचा विश्वास या समुद्राला पण समुद्रामध्ये पण काम करणार आहे आणि तुतीच्या झाडामध्ये पण काम करणार. दोन ठिकाणी काम करणार. एक तर समुद्रामध्ये, समुद्र कुठल्याच झाडाला वाढू देत नाही. समुद्र कधीच वाढू देत नाही. समुद्रामध्ये जेल ते वाहिलं जातं, लाटा उद्ध्वस्त करून टाकतात. पण शास्त्र काय सांगतं? जर तुमच्यामध्ये विश्वास आहे तर उद्ध्वस्त करणारा समुद्र सुद्धा तुमचा ऐकेल. म्हणून तर त्यानं मोशेला सांगितलं, हा तांबडा समुद्र दिसतो ना, याला घाबरू नकोस, तू फक्त आज्ञा कर, हा समुद्र दुभांगला जाईल. आणि त्यानं दाखवून दिलं की शब्दामध्ये इतकी ताकद आहे की ते समुद्रानं आपली जागा सोडली आणि त्या ठिकाणामध्ये पाण्याच्या राशीच्या राशी तयार झाल्या, भिंती तयार झाल्या आणि लोक कोरड्या भूमीमधनं गेले. हे ताकद आणि शब्दामध्ये. म्हणून आम्ही पाहतो की येशू नावेमध्ये असताना समुद्र खबळला, परंतु येशू त्या समुद्राला म्हटला उगा राहा, आणि तिथं समुद्र उगा राहिला. जिथं अस्तित्वात नाही तिथं विश्वासणाऱ्याचे शब्द काम करतात. पण खरा विश्वासणारा कोणता? जो विश्वासणारा आणि ती कन्सेप्ट स्वीकारतो. कोणती कन्सेप्ट? मी विश्वासणार आहे आणि मला प्रत्येक व्यक्तीला विश्वासामध्ये वाढवायचे. लक्षात ठेवा, प्रत्येक व्यक्ती देवाच्या योजनेच्या चौकटीमध्ये राहून प्रत्येकाचं तारण व्हावं आणि प्रत्येक व्यक्ती स्वर्गाच्या राज्यामध्ये यावी, याच संकल्पनेवरती पवित्र शास्त्र आधारित आहे. तो म्हणतो जगातल्या प्रत्येक व्यक्तीला देवानं जगावर एवढी प्रीती केली, त्यानं आपला एकुलता एक पुत्र दिला, यासाठी की कोणाचा नाश होऊ नये, तर प्रत्येकाला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावं. प्रत्येकाला सार्वकालिक जीवनाची गरज आहे आणि सार्वकालिक जीवनासाठी आम्ही कोणाला अडखण होऊ नये हे आणि तुमच्या विश्वासाला मोहरीच्या दाण्या एवढा विश्वास त्याच्या संबंधानं बोललेलं आहे. आणि म्हणून आम्हाला पहिल्यांदा आमच्या विचारांमध्ये परिपक्वता आणायची, आमच्या विचारांमध्ये मला बदल करायचा आहे की माझं वर्तन, माझा विश्वास, माझी प्रार्थना आणि माझं प्रभूची सेवा, ही सेवा करत असताना प्रत्येक व्यक्तीचं तारण व्हावं, याच उद्देशानं आम्हाला जीवन जगावं लागणार आहे. आता शास्त्र सांगतं जर कोणी कोणाला अडखण होईल, वाचा वचन ते. परंतु ज्याच्यामुळं ती येतात
त्याची केवढी दुर्दशा होणार. ज्याच्यामुळं ती येतात त्याची केवढी दुर्दशा होणार. कोणाची दुर्दशा होणार. ज्याच्यामुळे अडखळण येते. अडखळण करणाऱ्याची दुर्दशा. मग किती पण प्रार्थना करणाऱ्याचं बरं का, दुर्दशा पक्की आहे. आणि शास्त्र काय सांगतं, मोहरीच्या दाण्या एवढा विश्वास. आता आम्ही मेन गोष्ट बाजूला ठेवलेली म्हणतो विश्वास विश्वास विश्वास. मग प्रभू हे कर, प्रभू माझा इतका विश्वास आहे, मी सगळं बाजूला कर, अडखण करू नकोस बस. आता अडखण कोणतं आहे ते पण बायबल इतकं स्पष्ट आहे ना, कोणतं अडखण आहे खाली लिहिले वाचा. हा, तिसरं वचन. तुम्ही हा. स्वतः सांभाळा. काय म्हटलं, तुम्ही स्वतः स्वतः सांभाळा. तुझ्या भावानं तुझा अपराध केला तर त्याचा दोष त्याला दाखव. आणि त्यानं पश्चाताप केला तर त्याला क्षमा कर. किती वेळा. त्याने दिवसातून 7 वेळा. किती वेळा हो. 7 वेळा. वर्षातनं नाही बरं का, दिवसातनं 7 वेळा. 7 वेळा आला आणि तो येऊन म्हणला ना, माझं चुकलं, मला वाईट वाटतं, मी गुन्हा केला, मला पश्चाताप झाला. तो म्हणतो लगेच त्याला तू क्षमा कर. हे अडखण आहे. कोणतं अडखण. क्षमा न करणं हे अडखण आहे. तुमच्या विश्वासाला अडखण कोणतं. क्षमा न करणार अंतःकरण. ऐका, मी त्याचा अभ्यास करत असताना मी म्हटलं मोहरीचा दाना खूप वेळा ऐकला, पण मोहरीच्या दाण्याला त्या दाना आमच्यामध्ये आहे ओळखण्याचं चिन्हच काय. तो म्हणतो पहिल्यांदा कोणाला अडखण होऊ नको. आणि कोणतं अडखण. क्षमा न करणं अडखण. बरं, त्या क्षमेसंबंधानं आता तो काय म्हणतो, किती वेळा एखाद्या व्यक्तीला क्षमा करायची. आम्ही म्हणतो किती वेळा चुका करायच्या. दिवसातनं 7 वेळा करायच्या. म्हणजे मी चुका करणाऱ्याला प्रोत्साहन देत नाही, पण क्षमा करणाऱ्याला प्रोत्साहन देतो. किती वेळा क्षमा करायची, किती वेळा क्षमा मागायची. 8 वेळा फटका द्या बरं का. 7 वेळा. दिवसातनं 7 वेळा जर एक व्यक्ती चुकली आणि फक्त त्याने म्हटलं मला पश्चाताप झाला, तो म्हणतो बाकीचा विषय बंद करा. कारण प्रश्न देवाचा आणि त्याचा आहे. तुम्ही म्हणाल नाही त्यानं माझा अपराध केला, तो म्हटला तू तुझा अपराध आठवला तर मी माझा अपराध आठवेल. जसं तर नाही का म्हटलं, एकाला ₹1,00,000 दिले, त्यानं त्याला पकडलं, बंदीशाळेमध्ये टाकलं, गायावाया करायला लागला, नका मला माझी बायको लेकर आहेत, सोडा जा म्हटलं, याला काढून टाका. मला ₹1,00,000 माफ केले. तो बाहेर आला तर रुबाबात आला. ₹100 माझे ₹100, याची बायको लेकर आतमध्ये. राजाच्या कानावर वार्ता घेतली, तू ₹100 माफ करू शकत नाही, मी ₹1,00,000 कसे माफ करेल. तुम्ही जर साध्या चुका एकमेकाच्या माफ करू शकला नाही, मग तुमच्या चुका ज्या तुम्हाला कमी वाटतात, परंतु देवाच्या दृष्टिकोनातनं त्याला लाखाचं मोल आहे. कोणी आमचे स्वतःचे अपराध कुठल्याही परिस्थितीमध्ये आपले दोष झाकू शकत नाही. शास्त्र सांगतं मी जगाचा प्रकाश आहे, ज्या तो प्रकाश येईल त्या सगळी अंधकारातल्या गोष्टी उघड होतात. म्हणून लक्षात ठेवा, एखाद्या व्यक्तीमध्ये विश्वास वाढण्यासाठी, मोहरीच्या दाणेएवढा विश्वास निर्माण होण्यासाठी सगळ्यात मोठं अडखण कोणतं तर क्षमा न करणं. आणि किती वेळा क्षमा. एक व्यक्ती दिवसातनं 7 वेळा चुकत असेल आणि तो येऊन नुसतं म्हणत असेल मी चुकलो, मला पश्चाताप झाला, तर बायबल सांगतं तू दिवसातनं 7 वेळा त्याला क्षमा कर. असं केलं तर तुझ्यामध्ये मोहरीच्या दाण्याएवढा विश्वास निर्माण होईल. तुमचा विश्वास हा तुमच्या क्षमेवरती आधारित आहे. कोणी असं समजू नका की मी प्रार्थना केल्याने माझा विश्वास वाढणार आहे. म्हणून अजून लोकांना बायबल कळलंच नाही. अजूनही लोकांना बायबल मधलं गुढ समजलं नाही. त्यांना धार्मिक जीवन म्हणजे गाणं, त्यांना धार्मिक जीवन म्हणजे प्रार्थना, त्यांना धार्मिक जीवन म्हणजे प्रवचन, त्यांना धार्मिक जीवन म्हणजे त्या ठिकाणामध्ये हिलिंग असं वाटतं त्यांना की हे खरं धार्मिक जीवन आहे. मग येशू त्या ठिकाणामध्ये म्हणतो की ज्यावेळेस न्यायाचा प्रसंग येईल, मी तुझ्या नावाने संदेश दिला, रोगी बरे केले, भूत काढली, तरी तो काय म्हणतो मी तुला ओळखत नाही. का तर अरे दुराचार करणाऱ्या व्यक्ती हो, माझ्यापासून तू दूर जा. कोणता दुराचार आहे? क्षमा न करणे हा दुराचार आहे. मोहरीच्या दाण्याएवढा विश्वासासंबंधाने तो बोलतो की एक व्यक्ती तुम्हाला दिवसातनं 7 वेळा येऊन म्हणेल मला मी चुकलो. वाचा बरं शब्द. त्याने दिवसातून तुम्ही स्वतः सांभाळा. तुम्ही स्वतः सांभाळा. ऐका, आज पहिला संदेश तुमच्या मोहरीच्या दाण्याएवढा विश्वास तुमच्यामध्ये निर्माण होण्यासाठी तो म्हणतो पहिले स्वतःला सांभाळा. सगळ्या गोष्टी तुम्ही सांभाळून
तुमच्याकडे सगळं अलर्टनेस आहे आणि तुम्ही म्हणता सकाळी उठून मी प्रार्थना करत आहे, ते म्हणता मी रात्री प्रार्थना करत आहे, मी चर्च कधी चुकवत नाही. तुम्ही या बाबतीमध्ये सांभाळत आहात, तुमचा दशांश तुम्ही कधी चुकवत नाही, याही बाबतीमध्ये स्वतःला सांभाळत आहात. प्रभूने दिलेली सेवा या बाबतीत तुम्ही स्वतःचा सांभाळ करत आहात. परंतु अशी जी गोष्ट आहे, जी गोष्ट आमच्यामध्ये हा सैतान पेरणार आहे आणि ज्याच्याद्वारे आमच्यामधला विश्वास कमजोर पडणार आहे, आणि ती गोष्ट म्हणजे क्षमा न करणं. आणि एकदा क्षमा करून तुम्हाला भागणार नाही. किती वेळा क्षमा करावं लागणार आहे? 7 वेळा. मग तुमच्यात मोरीच्या दाण्या एवढा विश्वास. आम्हाला तर 1857 आठवतं, तेव्हा तुम्ही बोलला होता ना. आणि आमची बुद्धी किती शार्प सांग, माझ्या चांगलं लक्षात आहे, चांगलं लक्षात आहे. आणि मी बिलिव्हर्स आहे. कुठला बिलिव्हर्स आहे? कोण सांगितलं तुला तू बिलिव्हर्स आहे? कोण म्हटलं तू बिलिव्हर्स आहे? मोरीच्या दाण्या एवढा विश्वास पण तुझ्यात नाही. जेव्हा तू एका व्यक्तीला 7 वेळा क्षमा करशील तेव्हा तुझ्यात मोरीच्या दाण्या एवढा विश्वास. 7 वेळा तू क्षमा करशील तेव्हा तुझ्यामध्ये मोरीच्या दाण्या एवढा विश्वास. आणि तुम्ही म्हणता मी स्ट्रॉंग, माझ्याकडं सांगताना डोंगरासारखा प्रश्न आला तरी मी घाबरत नाही. येशू म्हणतो फुसका आहे तू. सगळ्यात मोठा प्रश्न क्षमा न करणं हा प्रश्न आहे. डोंगर ढळवणारा विश्वास ज्याला म्हटलंय ना, त्याच्यात असं म्हटलं तुझ्याकडे मोरीच्या दाण्याएवढा विश्वास असेल, डोंगराला उपटून समुद्रामध्ये जा. डोंगरासारखा सगळ्यात मोठा प्रश्न कोणता आहे? क्षमा न करणं. बरं क्षमा जर केली नाही तर आम्ही 10 वेळा लोकांना सांगतो मी केली बरं का क्षमा, मी केली. त्याने नाही मागितली तरी मी करून टाकली. खिचडी आहे, करून टाकली, खाल्ली, दिली. अहो देवाची आज्ञा आहे. विश्वासा संबंधानं प्रभूची आज्ञा की तुझ्यामधला विश्वास. म्हणून लक्षात घ्या, विश्वासात वाढायचं का? विश्वासात वाढायचं तर क्षमेमध्ये वाढा. आधी तो म्हटला दिवसात 7 वेळा. आणि नंतर तो काय म्हणतो 7च्या 70 वेळा. असा आहे देव. म्हणजे आधी पहिले आ ई उ 12 कडे म्हणजे दिवसातनं किती वेळा? 7 वेळा. आणि आता जास्त वाढला तर 7च्या 70 वेळा. म्हणजे 490 वेळा दिवसातनं. मग तुमचा विश्वास डोंगर ढळवण्या इतका विश्वास. आता तर बेसिक विश्वास मोरीच्या दाण्या एवढ्या विश्वासामध्ये तुम्ही गेला आणि म्हटलं मला पश्चाताप झाला. आमच्याकडे पश्चातापा संबंधाने पण त्याचा पश्चाताप खरा आहे का खोटा आहे? लावा मेजरमेंट. ताप तर मोजता येतो. किती पश्चाताप, किती ताप, 102 104 आहे, किती पश्चाताप आहे त्याचा. अरे बाबा कितीतरी असू दे, त्यांनी 7 वेळा म्हटला सॉरी, विषय संपला. दिवसातनं 7 वेळा, वर्षातनं नाही बरं का, दिवसातनं 7 वेळा येऊन म्हटलं सॉरी, क्षमा. आणि आता मला विश्वास वाढवायचा. मला काय पाहिजे? अजून एक गोष्ट बोलतो. शास्त्र सांगतं विश्वासाशिवाय कोणी देवाला. म्हणजे तुम्ही जर 7 वेळा दिवसातनं 7 वेळा क्षमा केली नाही तर तुम्ही जर म्हटलं माझ्यामध्ये विश्वास आहे, तर म्हणतो तो विश्वास मला नकोच आहे ना. ज्या विश्वासाची कल्पना तुझ्या डोक्यामध्ये आहे, तू कल्पना करून ठेवली डोक्यामध्ये, काय मी चर्चला गेलो माझा विश्वास देवावरती. अजून विश्वास काय? मी गोळी खात नाही. तुला गोळ्या घातल्या पाहिजे. तू गोळी खात नाही म्हणून तुझा विश्वास. इथं म्हटलं तू क्षमा करत नाही म्हणून तुझ्यात विश्वास नाही. प्रॉब्लेम तो नाही तुम्ही गोळी खाता का नाही. प्रॉब्लेम तो नाही की तुम्ही चर्चला किती वेळा जाता, किती प्रार्थना करता. या संकल्पनेला नाही बायबल सांगितलं. तो काय म्हणतो तुझ्या शत्रूला. कुणाला शत्रूला पण नाही वाटलं त्यांनी. शत्रू नाही म्हणलं होतो. काय लिहिलं? तुम्ही स्वतः सांभाळा, स्वतः सांभाळा. तुझ्या भावाने. तुझ्या भावानं. कुणी हो? भावाने. तुझ्या बहिणीने पण बरं का. नाहीतर मग सिस्टर म्हणले जाऊ द्या, त्यांचं ते बघून घेतील, घालू द्या गोंधळ त्यांना काय घालायचं. तुझ्या भावाने तुझा अपराध केला, तुझा अपराध केला तर त्याचा दोष त्याला दाखव. पहिली गोष्ट, कुठं चुकला ते दाखव. तोंड फुगवून बसू नका. काय प्रॉब्लेम येतो माहिती का? त्यांना कळत नाही का? बायबल सांगतं त्यांना कळत नाही, तुम्ही सांगा, संपलं. नाही, त्यांना जोपर्यंत समजत नाही तोवर मी तोंड फुगवून बसते. आणि हा विश्वास नाही, ही फुगा आहे. हा फुगलेला फुगा आहे. विश्वास त्याच्यापेक्षा वेगळा आहे. आणि विश्वास कसा आहे? तुम्ही जाता आणि सांगता ब्रदर ही गोष्ट मला पसंत पडली, देवाला ते आवडतं. चर्चा सत्र देवाकडे पाहिजे, पण ते पण 4 चौकांना घेऊन मी चला आपण त्याची फजिती करू. तो विश्वास. जायचं हे चुकलं,
ह्या गोष्टी चांगल्या नाहीत. मग त्याला ते पटलं. तो म्हटला माझं हे चुकलं, मला क्षमा करा. असं 7 वेळा त्यांनी क्षमा मागितली. तुम्हाला 7 वेळा दिवसातनं क्षमा करावी लागेल. मग तुमच्यात मोहरीच्या दाणे एवढा विश्वास तुमच्यामध्ये निर्माण होणार आहे. लक्षात ठेवा, देवाच्या मंदिरामध्ये आल्यावर आम्ही ऍटिट्यूड नाही जगावा. कधी कधी आम्ही ऍटिट्यूड जगतो टिळकांसारखा. मी छडी, मी शेंगा, सगळ्यांनी शेंगा खाल्ल्या, सगळ्याला छड्या खावं लागेल. सगळे दोषी, सगळे चुकणार आहेत. बायबल सांगतं सगळे चुकणार आहेत. तुमच्यामध्ये विश्वासाची निर्मिती व्हावी, मोहरीच्या दाण्यावर विश्वास निर्माण व्हावा, त्याच्यासाठी 7 वेळा त्याला क्षमा करावी आणि 7 वेळा त्याला समजून सांगावं. हा मोहरीच्या दाण्या एवढा विश्वास आहे बरं का. किती वेळा वाचलं ते वचन, पण एवढं गंभीरपणे कोणी वाचलं नाही की जेवढं गंभीरपणे वाचायला पाहिजे. आणि विश्वासाची निर्मिती होतीच कशी, वाचा बरं 5व्या वचनामध्ये. हा, तुम्ही मग प्रेषित प्रभूला म्हणाले. मग प्रेषित, आता हे सगळं सुरुवातीचं सांगितलं बरं का त्याने. सगळं सुरुवातीचं सांगितल्यावर आता प्रेषित काय म्हणतात वाचा. हा, आमचा विश्वास वाढवा, आमचा विश्वास वाढवा, वाढवा. प्रभू म्हणाला, प्रभू म्हणाला तुम्हामध्ये मोहरीच्या दाण्या एवढा. आता ते म्हटले आमचा विश्वास वाढवा. मुळामध्ये येशू त्यांना ज्या गोष्टी बोलायला यांचं डोकं हँग झालं. तुझा भाऊ 7 वेळा येतो, चुकतो, तू त्याला दोष दाखवतो आणि मग म्हणतो तो पश्चाताप करतो, तुला क्षमा मागतो आणि तू त्याला क्षमा करतो. यांचं ऐकल्यावर डोकं हँगच झालं ना. मग त्यांना कळलं हे गोष्ट आम्हाला जमणं कठीण आहे, आम्ही हे करूच शकत नाही. मग त्यांनी चेंडू टाकला येशूकडं. आता एक काम कर प्रभू, आमचा विश्वास वाढवा. म्हणजे काय, आम्ही दिवसातनं 7 वेळा क्षमा करावी, हा आमचा विश्वास आमच्यामध्ये निर्माण व्हावा. त्यास येशू काय म्हटलं माहिती का, तुम्हामध्ये मोहरीच्या दाण्या एवढा, मोहरीच्या दाण्या एवढा विश्वास असेल तर. तो म्हटले आमचा विश्वास वाढावा. त्यांनी प्रभूला सांगितलं आमचा विश्वास वाढला पाहिजे. प्रभूची जी तू सांगतो, जी संकल्पना तू देवाच्या वचनाची मला सांगितलेली, या संकल्पनेमध्ये आता आमचा विश्वास वाढवा. प्रभूजी आमचा विश्वास तुम्ही वाढवा. ऐका, जर तुमचा विश्वास वाढला पाहिजे, तुमचा भाऊ, तुमची बहीण, तुमच्या कुटुंबातला सदस्य, तुमचे नातेवाईक, तुमच्या आसपासचे लोक, ज्याच्याबरोबर तुम्ही वावरता, ज्यांच्याशी तुमचा व्यवहार आहे, आणि जर तुम्हाला स्वर्गामध्ये जायचं आणि जर तुम्हाला वाटतं की तुम्ही प्रभूला पसंत पडणारं जीवन जगावं, स्वतःला पसंत पडणारं नाही. माझं जीवन ज्यास मी माझ्या दृष्टिकोनातनं पाहतो त्यास ते मला पसंत असतं, पण ज्यास देवाच्या दृष्टिकोनातनं मी माझ्या जीवनाकडे पाहतो त्यास मला कळतं माझं जीवन देवाच्या योजनेप्रमाणे नाही. आणि देवाची योजना प्रत्येक मनुष्याच्या जीवनासंबंधानं असते. कोणा संबंधानं? लहानातल्या लहान मुलासंबंधानं देवाची योजना आहे. लहान मुलासंबंधानं. म्हणून तर मोशे जन्माच्या वेळेस त्याच्या आईनं त्याला लपून ठेवणं जमलं नाही. मग तिने पेटाऱ्यामध्ये टाकलं आणि दुरून पाहिलं. योजना होती देवाची, राजवाड्यामध्ये जावं, फारूचं सगळं कसब शिकावं आणि व्यवहार त्यानं करावा. त्याचा परिणाम काय झाला? इस्रायल लोकांची सुटका त्यानं केली. प्रिया, लहान लेकरा संबंधानं देवाची योजना आहे, तुमच्या संबंधानं देवाची योजना आहे, प्रत्येक व्यक्ती संबंधानं देवाचा परफेक्ट प्लॅन आहे. मग त्या प्रत्येक व्यक्तीनं देवाकडे येण्यासाठी माझी आणि पूरक असणारं वातावरण कोणतं, किंवा मी कसा प्रेरक बनणार आहे? हो, आम्ही भिन्न भिन्न स्वभावाचे लोक आहोत. आमची मतं कधीच एकमेकाला पटणार नाही आणि ती पटणारच नाही, कारण आम्ही आमच्या विचारानं जगणारे लोक आहोत. पण जर पवित्र आत्मा आमच्यामध्ये आहे, ऐका, बायबल सांगतं तुम्ही देहाच्या प्रेरणेनं चालाल, आत्म्याच्या प्रेरणेने चालाल तर आत्म्याची फळं असणार. जर तुम्ही आत्म्याच्या प्रेरणेने चालाल तर देह वासना पूर्ण करणार नाही. आणि देहाची वासना काय? राग, द्वेष, लोभ, मत्सर, हेवा, फुटी, पक्षभेद, दारूबाजी, रंगेलपणा, ह्या सगळ्या गोष्टी देहाच्या प्रेरणेने आहेत. आता ओळखायचं मला प्रेरणा कुठली आहे, देहाची का आत्म्याची आहे? पवित्र आत्मा सांगतो तुला क्षमा केली, तू सगळ्याला क्षमा कर. आणि इकडं तुम्ही क्षमा करता आणि तिकडं विश्वास वाढायला लागतो. ऐका बरं का, येशू ख्रिस्तानं, नीट ऐका, संकल्पना किती स्पष्ट आहे ते तुम्हाला सांगत आहे. प्रभू येशू ख्रिस्तानं या पृथ्वी तलावर चमत्कार करण्याच्या अगोदर एक शब्द वापरला.
जा तुझ्या पापांची, मग लोकांना आरोग्य मिळत होतं. म्हणजे आरोग्य मिळण्यासाठी अडखण क्षमा आहे, ती करायला पाहिजे आणि ती स्वीकारायला पाहिजे. दोन्ही गोष्टी आहेत बरं का. एकानं करायची आणि दुसऱ्यानं, दोघांसाठी ते इम्पॉर्टंट आहे. एक व्यक्ती क्षमा मागत आहे, त्यानं क्षमा करायला पाहिजे. दुसरी व्यक्ती जर तिला क्षमा करत आहे तर त्या व्यक्तीनं क्षमा स्वीकारली पाहिजे. ज्या क्षमा करता आणि क्षमा स्वीकारता त्यावेळेस हा मोहरीच्या दाण्या एवढा विश्वास तिथं निर्माण व्हायला सुरुवात होतो. जर तुम्हाला क्षमा करता येत नाही आणि तुम्हाला क्षमा स्वीकारता येत नाही तर तुमच्यामध्ये विश्वासाची निर्मितीच होऊ शकत नाही. म्हणून लक्षात ठेवा, माणसाचं जीवन असं असावं ना की त्या जीवनामध्ये कुठल्याही प्रकारचा रोष, कोणत्याच गोष्टी मनामध्ये आडीसारख्या कधीच असू देऊ नका. का? कारण याच्यानं तुमचा मधला विश्वास मरायला सुरुवात होतो. मोरीचा दाना असतो, ज्या दिवशी तुमचं तारण होतं ना, तारण झालेल्या व्यक्तीला सगळ्यात पहिल्यांदा त्या व्यक्तीचं ज्या तारण होतं ना तर ती पहिले क्षमा करत सुटते. तुमचं तारण कसं झालं माहित नाही, पण आमचं तारण त्या झालं ना त्यावेळेस एवढं प्रेम येत होतं की कोणी शत्रूच नव्हता. सगळ्याला क्षमा करणं, कोणी काय बोललं तरी दुर्लक्ष करून करून त्याच्याबरोबर चालणं, त्यांना वचन सांगणं, याच गोष्टी आम्ही करत होतो. कारण तारणाचं पहिलं चिन्ह क्षमा. जकायला येशू म्हणतो ना, आज या घराण्याला तारण प्राप्त झाली म्हणजे त्याला क्षमा दिली. मी कुणाचं कुभांडानं घेतलं, चौपट परत करतो, अर्धद्रव्य गरीबाला देतो, त्याला क्षमा देऊन टाकली. लक्षात ठेवा, तुमच्यामध्ये विश्वास वाढावा तर काय केलं पाहिजे? विश्वास वाढण्याचं चिन्ह तो म्हणतो कोणाला अडखण होऊ नका. कोणाला अडखण होऊ नका बरं का, कोणालाच नाही. जर तुमचं वागणं कोणाला अडखळण करणार असेल, पुन्हा मी तुम्हाला सांगतो, तो म्हणतो तुझी दुर्दशा, वाचा बरं ते वचन. परंतु ज्याच्यामुळं ती येतात त्याची केवढी दुर्दशा होणार. लक्षात घ्या, तुम्ही कितीही मोठे व्यक्ती असाल, तुमचा दर्जा, तुमचा औदा, तुमचं पद किती मोठं असेल, पण जर तुम्ही कोणाला अडखण होत असाल तर बायबल सांगतो तुमची, कशा संबंधानं बोलतो? मोहरीच्या दाण्या एवढ्या. म्हणजे तो दोन विश्वास बोलत आहे, एक तुमच्यामध्ये आणि दुसरा समोरच्या व्यक्तीमध्ये, माझ्यामध्ये आणि तुमच्यामध्ये, दोघांमध्ये. की तुमचं वागणं, समजा मी पाळक आहे, आता मी पाळक आहे, मी सेवा करत आहे. परवा कोणीतरी मला फोन केला, अरे रडायला लागले ते, ज्या पाळकांना आम्ही काढलं ते परत आमच्याकडे यायला लागलेत, येऊ नये म्हणून प्रार्थना करा, त्याने आता परत येऊ नये, आणि ओक्साबोक्षी रडायला लागले. म्हटलं तर पाळकालाच पाळकाने विरोध करा म्हणून प्रार्थना करायची, कशी काय प्रार्थना करावी? त्यांनी कारण भरपूर सांगितली, असं झालं, तसं झालं, तसं झालं. ते मंडळीतल्या लोकांनी केलं असेल त्याने, पण इथं बायबलमध्ये सांगितलं तो क्षमा मागतो तर विषय संपला ना. पण समजा मी त्याचं जजमेंट केलं, देव माझं पण जजमेंट करणार. मी त्याला विश्वासाला वाढण्यासाठी मी अडखण करत आहे. आता बायबल काय सांगतं? तुलाही वाढायचं. ऐका बरं का, येशूचे शिष्य येशूला प्रश्न करतात की ते योहानाचे आहेत, योहानाचे शिष्य योहानाकडे, येशूकडे चाललेले आहेत, आणि येशूला त्या ठिकाणी म्हणतात, पहा ते लोक आणि तुझे शिष्य नाहीत पण ते भूतं काढायला लागलेत, लोकांना बरं करायला लागलेत, त्यांना जाऊन विरोध करता. येशू म्हटला गहू आणि निदान. मग तो गावाला आणि निदानाला, तो गावाला निदानाला वाढू देतो, मग आम्ही का अडखण करायचं? प्रश्न तोच आहे, अडखळण कशासाठी? तो गहू आहे का निदान आहे हे आपण नाही डिसाईड करू शकत. डिसाईड करणारा वर बसलाय, आणि ज्यास तो ठरवतो त्यास तो त्याला भस्म करतो. एखादी गोष्ट प्रभूला आवडत नाही, मग त्याने भस्म करायचं, पण त्या ठिकाणामध्ये सांगितलं ना सूत्र, पहा झाडाच्या मुळाशी पश्चाताप करत नाही तर त्याला मी मुळासकट काढेल. तुम्ही कशाला गडबड करता मुळासकट काढण्याची? तुम्ही वाढू द्या ना, जसं वाढायचं तसं वाढू द्या, त्याला विश्वासात वाढू द्या, तुम्ही पण विश्वासामध्ये वाढा. मुळामध्ये तुमचं लक्ष झाडाकडे जास्त गेलं, तुमच्याकडे कमी गेलं. प्रॉब्लेम काय? मी झाडाकडे पाहतो, ते झाड फळ देत नाही. फळ देणारा तर म्हटला माळी काम करतोय, माळ्याला काम करू द्या. माळी सांगतो एवढं वर्ष राहू द्या, एवढं वर्ष राहू द्या. प्रभू त्याला वर्षानुवर्ष वाढण्याची संधी देतो. मग आम्ही अडखण करणारे कोण? म्हणून लक्षात ठेवा, ज्याच्यामुळं एक व्यक्ती अडखळते, शास्त्र सांगतं त्याची
केवढी दुर्दशा. का दुर्दशा होणार? कारण प्रभू प्रत्येकाला बदलत असतो. हालेलुया. त्यानं शिष्यानं सांगितलं, मग त्या विहिरीवरती गेला. शंभरोनी स्त्रीला शुभवर्तमान सांगितलं. शिष्य असते तर शिष्य कसं येशू ख्रिस्त एकदा त्या शिमोनाच्या घरामध्ये जेवायला बसल्यावर आणि ते आले, ती मरी आली त्याच्या पायाला हात लावले. शिष्यच म्हणाले, ही कोण आहे? हा संदेश असताना याला बरोबर कळलं असतं. शिष्य येशूला माहितीये हे तिथे त्याने ती चर्चा केली असती, कोण आहे याला कळलं असतं ना तर तिच्याकडे पाणी मागायला गेलाच नसता. कसं काय प्रभूंनी पाणी मागितलं? मला तिचं तारण करायचं म्हणून पाणी मागितलं. हालेलुया. हालेलुया. मग त्याला माहिती हे शिष्य याच नजरेने बघणार आहे. आणि तुम्हाला माहिती का, शिष्यांनी मांडलेली संकल्पना अजून पण लोकांनी तशीच धरली. मी वाचलं एक लेख, ते म्हटलं की येशूची गर्लफ्रेंड होती मरिया. असं वाचलंय, आले पेपरला छापून. ती मरिया येशूची गर्लफ्रेंड होती आणि त्यानं तिच्याबरोबर लग्न केलं, तिला मुलगा पण झाला आणि तो काश्मीरमध्ये राहिला. आता येशूला सोडत नाही तर बाकीच्यांना कोण सोडणार आहेत? बाकीच्याला कोण सोडणार आहेत? जिथं येशूवरच लोक आक्षेप घेतात. सांगण्याचं तात्पर्य, अडखळण कोणास? मोहरीच्या दाणे एवढा विश्वास. बरं का, मोहरीच्या दाणे एवढा विश्वास. तुम्हाला आरोग्य पाहिजे, तुम्हाला सुटका पाहिजे, तुम्हाला कर्जातनं मोकळं व्हायला पाहिजे, तर तुमच्यामध्ये मोहरीच्या दाणे एवढा विश्वास असला पाहिजे. आणि तुमच्यामध्ये मोहरीच्या दाणे एवढा विश्वास आहे तर तुम्ही कोणाला अडखळण होऊ नका. अडखळण करण्यासाठी कोणतं कारण आहे? 7 वेळा अपराध केला, 7 वेळा क्षमा करा. आणि किती दिवसातनं? 7 वेळा, वर्षातनं नाही. कधीतरी एकदा क्षमा केली, त्या क्षमेला घेऊन जीवन जगत बसू नका. शास्त्र सांगतं की त्यानं तुमचे सगळे अपराध थैलीमध्ये बंद केलं आणि कुठे टाकून दिलं? समुद्राच्या डोहाशी. कुठे टाकून दिले? समुद्राच्या तळाशी. नष्ट का नाही केले? तुम निकालोगे तो वो भी निकालेगा. नष्ट का नाही केले? त्यांनी नष्ट करायला पाहिजे. ज्याच्या अपराधांवर पांघरून घालण्यात आलं ते केवढे धन्य. पांघरून का घातलं? नष्ट का नाही केलं? तुम्ही पांघरून काढलं तर ते पांघरून काढणार. बायबल अगदी स्पष्ट आहे, देवाचं वचन अगदी स्पष्ट आहे. मोहरीच्या दाणे एवढा विश्वास तो कसा तुमच्यात निर्माण होणार आहे? आता 6 वचन वाचा. प्रभू म्हणाला, प्रभू म्हणाला, तुम्हामध्ये मोहरीच्या दाण्या एवढा विश्वास असेल तर या तुतीला तू मुळासकट उपटून समुद्रात लावली जा असे तुम्ही सांगताच ती तुमचे ऐकेल. आता तुमच्यामध्ये एवढे चेंजेस झाले. तुम्ही काय केलं? प्रभूनं सांगितलं, चला आता मी कोणाला अडखण होणार, मी सगळ्याला वाढू देणार. एकदम तुमच्या डोक्यातली कल्पना स्पष्ट. मी ठरवलं, मी पण पालक म्हणून ठरवलं, नाही आता मिनिस्ट्री वाढवायची. आता मी जिंकले गेले पाहिजे. तर पहिलं मी काय करतो? जाऊन 7 वेळा क्षमा करतो आणि त्या व्यक्तीला गळ्यात गळा घालून. आता प्रभू म्हणतो, तुझ्या क्षमेची ताकद, तुझ्या बोलण्याची ताकद. आता तुतीच्या झाडाकडे जा. जे तुतीचं झाड तुला वाटतं की तुला प्रॅक्टिकल करायचं आणि नुसतं झाडाशी बोल, हे तुती उठ आणि समुद्रामध्ये जाऊन पड. इकडं समुद्र आणि तुती या दोघांचा मिलाप होतो. हे दोघं पण एकमेकाच्या विरोधात आहे. ते काय करतं? समुद्र तुतीचं झाड फेकून देतं, परंतु तुम्ही मिलाप केला. इकडं समुद्र आणि तुती यांचा मिलाप होतो आणि शास्त्र सांगतं तू बोलण्याबरोबर तुतीचं झाड समुद्रामध्ये पडतं आणि ते उगवतं. म्हणजे मोहरीच्या दाण्या एवढाचा विश्वास आता वृक्षासारखा वाढलेला आहे. तसा विश्वास तुमच्या जीवनामध्ये निर्माण होतो. परंतु लक्षात ठेवा, जर तो विश्वास तुमच्यामध्ये निर्माण व्हायला पाहिजे तर त्याच्यासाठी जी कन्सेप्ट प्रभूनं सांगितली आणि ती कन्सेप्ट तुम्हाला पूर्ण करावी लागते. आणि जेव्हा ती कन्सेप्ट पूर्ण करता, इकडं तुमच्यामध्ये विश्वासाची आता कुठंतरी सुरुवात झाली, आता कुठंतर लागण झाली. आता त्याचं रोपट होणार आहे आणि त्या रोपट्यावर असं लिहिलंय बरं का. आता मला त्याच्यात सांगायला खरं तर हा संडेचा संदेश असायला पाहिजे, परंतु फ्रायडेला कुठला द्यावा आणि संडेला कुठला द्यावा याच्यात पण मी कन्फ्युजन मध्ये असतो. परंतु तिथं तो म्हणतो तुतीचं झाड तू टाकलं. थोडं ऐका बरं का, ते झाड तुतीच्या झाडा ती असणार मोहरीचं दाणा तू टाकला, त्याच्यापासून झाड तयार झालं आणि त्याच्यावर पक्षी येऊन बसले. म्हणजे काय झालं? देवाचा हेतू साध्य झाला. काय? या झाडावरती पक्षी बसावे. ज्या चर्चमध्ये, मंडळीमध्ये, परिवारामध्ये या प्रकारची संकल्पना येईल, त्यास अनेक लोक देवाच्या राज्यामध्ये येतील. म्हणून देवाचे प्रिय लोक, तुतीच्या झाडासारखं आणि समुद्रासारखं आम्ही बनावं. प्रभू सांगतो ते ऐकावं आणि शास्त्र सांगतं मोहरीच्या दाणे एवढा विश्वास तुमच्यामध्ये निर्माण होईल तर तुम्ही जे बोलाल ते घडलं जाईल.
देवा आम्हाला असंच करण्यासाठी सहाय्य करू. आपल्या जागेवरती आपण उभं राहूया, आपले डोळे आपण बंद करूया, आपल्या मान आपण चुकूया, आपली मस्तक आपण लावूया. आज प्रभूचं वचन आमच्याशी बोललेलं आहे. ज्याला प्रार्थना करायची ते पुढे येतील. विश्वास ठेवा, अद्वितीय असाधारण असणारा देव आज आमच्यामध्ये चमत्कार करण्यासाठी समर्थ आहे.